मनामध्ये क्रोध आणि समुद्राला सुखाडाला म्हणजे समुद्र आटवून टाकला. तर मनामध्ये धीर ठेवा आणि छोटे भाइयों के समजा कर प्रभु रामजी समुद्रच्या शेषजी आधीच भडक माथेचे क्रोध समुद्राला आटवून टाकून म्हणे बाणांच्या ह्याच्यात. भगवंता म्हणतात असं करायचं नाही. जलधी म्हणजे समुद्र. आधी त्यांनी नमस्कार केला आणि वानरांचं आता या ठिकाणी एक पुन्हा या ठिकाणी जसा विभीषण यांच्या पक्षात आला तसा रावणाने दूध टाकला. पण दूध पाठवला तो कोणत्या रूपाने टाकला माहिती आहे का? वानराच्या रूपात, की ओळखून आले पाहिजे. बघा याला छल कपटांनी माया म्हणतात. पण भगवंताला ते ओळखायला लय जा तिथे जाऊन काय गोष्टी सुरू आहे वगैरे सगळं पहा आणि सांगतात. आणि मग त्यांनी सगळं पाहिलं, बढाई केलं कपाट आणि पण भगवंताला ते सगळं समजलं. वानराचं शरीर धारण करून तिथे पाहिलं आणि हृदय में प्रभू के गुणगान शरण तो पण करायला लागला. या वानरामुळे त्यांचं गुणगान म्हणजे आतमध्ये काय आहे माझ्या? कपट आहे. पण मी गोड गोड कोणाशी बोलते? भगवंताशी बोलते. असे दूत जे पाठवले वानराचं रूप घेऊन द्या, राक्षसाचं रूप तुम्ही घेऊन जाऊ नका. इतकं सगळं पाहिल्यावर आता मात्र तिथे त्याला बोलवल्या लक्ष्मणजींना पाहिलं आणि सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना बरोबर ओळखलं आणि छल आणि कपट त्यांचं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला शत्रुसेनाचं तेज आणि बल हे सगळं पाहून आता तोही चकित झाले. ते वानराच्या रूपामध्ये जे आले. पितळ केव्हाही उघडं पडतेच ना, आहे की नाही? मग ते आलं लक्षात त्यांच्या. रावण दूत मैसुनी काना कपिन बांधी दिने दूताना. आणि ते असं सांगायला लागले कसं बांधलं वगैरे सगळं. तिकडे जी घटना घडली आधी आपण रिपीट नाही करू. कसं बांधलं आमच्या त्यांनी वगैरे आपल्या लोकांना वगैरे असं सगळं वर्णन कोणाचं चालू आहे? हनुमानजी किती शूरवीर आहे असं. पण आहे कोण हे? राक्षस रावणाचे दूत आहेत. काय चाललं आहे जरा बघून यायला जा म्हणून पाठवलं. पण वानराच्या रूपात जा आणि इकडे येऊन हा गुणगान गातोय. आता थोडेसे 5-5 दोहे म्हणून घेऊ आणि समापन करू. चालेल? म्हणून घेऊ. आता त्यात अर्थ पुन्हा सांगते. उरलेल्या 5 याचा म्हणा 56 पासून म्हणा. बात न मन हिरिजाई सठ जानी घालसी कुलखीस राम विरोधन उबरसी सरन विघ्नु अजईस कीत जिमान अनुज इव प्रभुपद पंकज भृंग होई की राम रसरानल खलकुल सहित पतंग सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की सुनत सबय सब मन मुस्काई कहत दसानन सबई सुनाई भूमी पराकर कहत कसावा लघुतापस कर बाग बिला. आता हे सगळं जाऊन पुन्हा वर्णन रावणाला कथन केलेले त्या दूतानी. जनक सुता रघुनाथ दीजे इतना कहा मोर प्रभु कीजे जब देही कहा देव बैदेही चरण प्रहार की न सटते. जानकी रघुनाथ जी की दे दी हे प्रभु इतना कहना मेरा कीजिए. उस त्या दूताने पुन्हा सांगितलं की त्यांचं बळ अफाट आहे आणि मी जे काही सगळं पाहिलं. आता त्या दूताचा सुद्धा रावणाला काय आलं आहे? राग आलेला आहे. 57वा दोहा म्हणा. विनयन मानत जलही जड गए तिनि दिन बीती बोले राम सकोप तब भय बिनु होई न प्रीति सियावर रामचंद्र की जय. लक्ष्मण बाण सरानन आनु सोषु भारती बिसिक कृसानु सठ जनमीन कुटिल स्वनरीति सहज कृपन सन सुंदर ममतारत सन ज्ञान कहानी अतिलोभी सन बिरति बखानी क्रोधी समकिमकी हरि की था उसर भी सबय फल जथा अस कही रघुपति चाप चढ़ावा यह मत लक्ष्मण के मन भावा संधाने प्रभु विभीषण कराला उठी उदधी उर अंतर ज्वाला मकर उरग झष गण अकुलाने मगर साप आणि मछली उरग झष ह्या सगळ्या जीवजंतू व्याकुळ झाल्या होत्या. समुद्राचे
समुद्राच्या पाण्यामध्ये सगळे ते हे व्हायला लागले. आणि जसं एखाद्या मासोळीला सोन्याच्या थाळीमध्ये ठेवलं तर ती काही जिवंत राहील का? तिला पाणीच हवं आहे ना. अशासारखं आता सभय सिंधू गही पद प्रभू के रे छमौनाथ सब अवगुण मे गगन समीर अनल जनधरणी इनकात नासत. समुद्र भयभीत झालाय आणि सांगते आठवू नका, चरण पकड, हे नाथ माझे सगळे अवगुण क्षमा करा. समुद्र उसळला ज्यांना पाहून. समुद्राचा सुद्धा गर्व हरण केला आहे भगवंताने. सेतू तर बांधायचं आहे, पण रावणाने समुद्राने आणखीन उछळलं केलं आणि यांना मना केली. तेव्हा प्रभूंनी जेव्हा ते पाहिलं की बाण सोडला ज्यावेळेला, त्यावेळेला ते शरण आलंय. आणि प्रभू मलकीन मोहिसी नदीनी मरजादा पुनी तुमरी कीनी ढोल गरवार शूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारीस. प्रभू म्हणतात तुम्ही दंड, पण मर्यादामध्ये तू राहा. समुद्रा अवखळ करून उच्छाद म्हणजे उसळू नको तू. ढोल गवार शूद्र पशु आणि स्त्री हे सगळे सब दंड के अधिकारी आहे. काय म्हणताय, ज्यांचा स्वभाव मर्यादा जर नसेल तर या सगळ्यांना काय आहे, दंड हेच त्यांच्यावर शिक्षा आहे. 59 दोहा म्हणू. सुनत बिनित बचन अति कह कृपाल मुसुकाई जेहि विधि उतरे कपी कटकुतात सो कहु उपाई. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. नाथ नील नल कपि दो भाई लरिकाई ऋषि असिस पाई. तीन के परस किए गिरिवारे तरि हरि जलधि प्रताप तुम्हार. मैं पुनि उरधरि प्रभु प्रभुताई करहिउ चल हनुमान सहाय. एहि विधिनाथ पयोधि भयदाई जेहि यह सुजसु लोक तिहु गाइय. एहि सर मम उतर तटवासी हतौ नाथ खल नर अब रासी. सुनि कृपाल सागर मन पीरा तुरतै हरि राम रणधीरा. देखी राम बल पौरुष भारी हर्षि पयो निधि भयहु सुखार. सकल चरित्र कही प्रभु सुनावा चरण बंदी पाथोदी सिधावा. निज भवन गवनेहु सिंधु श्री रघुपति यह मत भायहु. यह चरित कलिमल हर जथामती दास तुलसी गायऊ. सुख भवन संशय समन दवन विषाद रघुपति गुणगना. तजी सकल आस भरोस गावही सुनी संतत मठ साना. आता या समुद्राचा प्रताप सगळ्यांना चंद्रप्रभू म्हणतात, भगवंताच्या प्रतापापुढे कोणाचाच येत नाही. सगळी सेना पार उतरेल आणि प्रभूची आज्ञा ही सगळ्यांना मानावीच लागणार आहे. जो त्याचं उल्लंघन करतो त्याला यश नाही, उल्लंघन नाही हो सकता. वेद पुराण असं म्हणतात. सगळ्यांचं भगवंताला शरण जाणं हाच सगळ्या मोठा वेदांचा सुद्धा विषय आहे. सुनत बिनित बचन, समुद्राची अत्यंत विलीन झाला. प्रभू रामचंद्रजींना म्हणतो, हे तात या सगळ्या वानरांची सेना पार उतरेल आणि आता उपाय सांगा. आता मला नाथ नेला, आता उपाय सांगा. मग मी ह्यांना कसा काय करायचं उपाय माझ्या समुद्रावर, तुम्ही ते सांगा मला. हात जोडले समुद्राने आणि सांगतात, इस बाणच्या याच्यामध्ये रशी दुष्ट मनुष्यों का कृपालु रणधीर श्री राम समुद्री के मन की पीड़ा सुनकर उसे तुरंत ही हर लिया. आणि बाण से जे कोणी त्याच्या समुद्रामध्ये जलचर दुष्ट प्रकारचे विरोध करत होते त्यांचा भगवंताने वध केलेला आहे. देखी राम बल पौरुष भारी, प्रभू रामचंद्रांचं पौरुष्य आणि बल पाहून समुद्र हर्षित झाला आणि पुढचं समुद्रावर सेतू बांधण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेत. आणि प्रभू रामजीचे हे जे कोणी चरित्र ऐकेल त्याचं पापांचं हरण होणार. तुलसीदासजी आपल्या बुद्धीच्या अनुसार म्हणतात की माझ्या ह्याच्याने मी प्रभूचे गुणसमूह केलं, त्यांच्या धाम संदेह आणि काय गुणसमूह सुख के धाम संदेह का नाश करण्याचे आणि विषादांचं दमन करणारे
आणि हे मूर्ख मना या संसारातून लक्ष काढून प्रभूच्या चरणी लाव. सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान सादर सुनहि ते तरहि भव सिंधु बिना जल ज्ञान. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आणि आता समुद्राचा लंघन करण्यानंतर त्याचं पुढचं जे कांड आहे ते त्याच्यामध्ये दिलं आहे. आपण पहिली एक चौपाई म्हणू आणि याला पूर्ण विराम देऊ. मंगलाचरण दिले. उमाराम गुण गूढ पंडित मुनी पावही बिरती, पावही मोह विहूड जे हरी विमुख न धर्मरती. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. वीर मारुती गंभीर मारुती, वीर मारुती गंभीर मारुती, धीर मारुती अति धीर मारुती, गीत मारुती संगीत मारुती, दूत मारुती रामदूत मारुती, भक्त मारुती परम भक्त मारुती. वीर मारुती गंभीर मारुती, गंभीर मारुती गंभीर मारुती. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. 6-7 दिवस आपण हे जे सगळं ऐकून घेतलं, इतका काही अभ्यास नाही, पण भगवंताच्या कृपेने प्रभू रामरायाच्या कृपेने आपण हे सुंदरकांड या ठिकाणी संपन्न केलं. सगळ्यांना मनापासून उद्या आपलं रामजन्माचं येतोय. जास्तीत जास्त लोकांनी येण्याचं करावं ही विनंती.